आणि आता पुढे पाहूयात न्यूज टॉप 9 सुरुवातीला 9 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। राज्यसभेसाठी भाजप 4 उमेदवार देणार, मात्र 6 नावांची चर्चा। राज्यसभेसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा। प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, भागवत कराड यांच्या देखील नावाची चर्चा। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार अशी सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमधल्या आमदारांची आज विधानभवनामध्ये बैठक अशी सूत्रांची माहिती। राज्यसभा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी म्हणून आदित्य ठाकरे आग्रही। राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावाची सुरू चर्चा। शरद पवार हे राज्यसभेवरती जावे अशी सर्वांचीच इच्छा आहे। राऊत अनिल देशमुख यांना पवारांच्या उमेदवारीबाबत विनंती केली। जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत, सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली। शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल। पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची इच्छा व्यक्त केली आहे, त्यावरती चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, संजय राऊत यांची ही माहिती। पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार अशी सूत्रांची माहिती। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। 26 तारखेला वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार। सुनेत्रा पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तबही होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत एकमत। 10 मार्चला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उद्या वरळी डोममध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। उद्याच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावरती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार। पार्थ पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या जुन्या फोटोंचा व्हिडिओ पोस्ट। अजित पवार यांच्यासोबतच्या सर्व फोटोंचा व्हिडिओ करण्यात आला पोस्ट। अजितदादांच्या विमान अपघातानंतर बीएसआर कंपनीवर डीजीसीएकडून पहिली कारवाई। लेजरजेट 4045 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी। बीटीव्हीआरए, बीटीव्हीआरएस, बीटीव्हीआरबी, बीटीटीआरआय या विमानांच्या उड्डाणावर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही या संदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजावली। आणि यानंतर पाहूयात काही मोठ्या बातम्या। धाराशिवमध्ये पंचायत समितीमधील विजयी उमेदवाराविरोधात कोर्टात याचिका। पराभूत उमेदवाराकडून बनावट जात प्रमाणपत्री पडताळणी प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप। लता कला शेट्टी आणि इराबाई मगरे यांच्या विरोधात याचिका दाखल। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज निवडणूक। भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांच्याकडे 13 मतं, तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे अवघे 3 सदस्य। नाशिकमध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम। राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणेंची माघार नाही। सुनील तटकरेंसोबत चर्चा केल्यानंतर शहाणे निवडणूक लढवण्यावर ठाम। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी 5 मार्चला विशेष सभा। महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे 8, एमआयएमचे 5, शिंदेच्या शिवसेनेचे 2 आणि तटकरेंच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडला जाणार। कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं धुमशान। गोकुळच्या निवडणुकीसाठी आजपासून प्रारूप मतदार यादी करण्याच्या कामाला सुरुवात। सहकार प्राधिकरणानं निवडणुकांवरील बंदी उठवताच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात। विविध मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या निघालेल्या माकप किसान सभा आणि सेटूच्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आजचा दुसरा मुक्काम असेल। शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी। अहिल्यानगरच्या राजूरमधून निघालेल्या माकपच्या लॉंग मार्चची राज्य सरकारकडून आता दखल घेण्यात आली। आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण। 5 मंत्र्यांसह विविध प्रधान सचिवांच्या उपस्थितीत आज सायंकाळी मंत्रालयात बैठकीचं आयोजन। मुंबई महानगरपालिकेचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार। प्रशासक राज नंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असेल। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचाही अंदाज। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर सुपुत्राचा उद्या भाजपमध्ये प्रवेश। मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार भाजप पक्षप्रवेश। शेकडो वाहनांचा तोफा आज मुंबईला होणार रवाना।